नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता परवाच बराच गदारोळ झाला जेवणाच्या निमंत्रणावरून. होय, म्हणजे बारामतीमध्ये महारोजगार मेळावा आणि त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे तिघेही युतीचे सध्या मानले जाणारे नेते बारामतीत उपस्थित होते. आणि बारामतीत आले म्हटल्यानंतर बारामती हा शरद पवार यांचा गड. आता तुम्ही शरद पवारांना किती नावं ठेवली हो, म्हणजे शरद पवारांचं जसं तोंड भरून कौतुक करणारे लोक आहेत तसे त्यांना नावं देखील ठेवली जातात. पण महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की शरद पवार यांच्या नावानेच त्याची सुरुवात होणार हे मात्र नक्की. तुम्हाला माहिती आहे, शरद पवारांची तारीफ करणारे लोक आहेत. शरद पवार जेव्हा पावसात भिजले होते तेव्हा इतक्या 80 वर्षाच्या वयात, त्यावेळी ते 80च्या वर होते, म्हणजे या वयामध्ये पावसात भिजणारा नेता भाषणाच्या वेळी म्हणून देखील त्यांची तारीफ झाली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शरद पवार पोचले. अर्थात ते पोचले कशासाठी पोचले, काय कानगोष्टी केल्या ते सगळं आम्ही नाही सांगू शकत, ते मीडियालाही माहित नाहीये. आणि फडणवीसांनी जाहीर केलं की त्याची आता SIT चौकशी होणार आहे सगळ्याच प्रकरणाची एकंदरीतच. तर तिथे पोचल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पोचले होते, लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली त्याच्यानंतर. आणि त्यांना बघितल्यानंतर आंदोलकात एकदम ऊर्जा संचारली होती. म्हणजे प्रत्यक्ष मनोज जरांगे जे उपोषणामुळे क्षीण झाले होते आणि शरद पवार यांना बघताच मनोज जरांगेंना एकदम चैतन्य प्राप्त झालं. ते आपण बघितलं असेल की बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची, असे उद्गार मनोज जरांगेंनी काढले होते. आणि मग ती ऊर्जाच, शरद पवार साहेबांची ऊर्जाच त्यांना बळ देत राहिली. मनोज जरांगेंना आंदोलन पुढे नेण्यासाठी, आंदोलन वाढवण्यासाठी ती ऊर्जाच बळ देत राहिली. म्हणजे त्यांचं कौतुक करणारे, शरद पवार यांचं कौतुक करणारे लोक त्यांची ऊर्जा या वयात समाजकारणासाठी किंवा राजकारणासाठी म्हणूयात आपण, समाजकारण हा भाग नंतरचा आहे, राजकारणासाठी का होईना शरद पवार जी धडपड करतायत, जी धावपळ करतायत ती कौतुकास्पद आहेच. आणि प्रत्येक वेळी शरद पवार यांच्या विधानाला प्रचंड अर्थ प्राप्त होत असतो. मग त्यांनी जे विधान केलं आहे त्या विधानाच्या मागच्या काय गोष्टी असू शकतील, त्या विधानाचा खरा अर्थ काय असू शकेल हे शोधण्यामध्ये आम्ही सगळी पत्रकार मंडळी गुंग होऊन जातो. आणि शरद पवारांच्या मनात मात्र भलतंच असू शकतं. तर असं हे व्यक्तिमत्व. आणि त्या शरद पवारांनी निमंत्रण दिले म्हटल्यानंतर ते निमंत्रण नाकारायला खरोखर धीटपणा हवा. आता हे निमंत्रण का नाकारलं गेलं? देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर पत्र लिहिलं शरद पवार यांना. त्या निमंत्रणाच्या, जेवणाच्या निमंत्रणाच्या आधी देखील गदारोळ झाला. तोही गदारोळ तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांचं पत्रिकेत नाव नाही कार्यक्रमाच्या म्हणून आरडाओरडा केला पवार समर्थकांनी. मग त्यानंतर खरं कारण पुढे आलं की शरद पवार यांनीच पत्र लिहून कळवतं शासनाला की माझं नाव कुठल्याही कार्यक्रम पत्रिकेत टाकू नये. अजून एक सांगूलपणा शरद पवारांचा की कार्यक्रमाला मला येण्याची इच्छा आहे असं त्यांनी पत्र पाठवलंय. ही देखील बातमी समोर आली. एकदाचा कार्यक्रम पार पाडला, मात्र जेवणावळ काही झाली नाही. होय, शरद पवारांच्या घरी जेवणावळ काही झाली नाही. फडणवीसांनी पत्र लिहिलं शरद पवार यांना आणि आभार मानले की आपण जेवणाचं निमंत्रण दिल्याबद्दल आपले आभार. मात्र कार्यबाहुल्यामुळे असं म्हणत आपण, त्यांनी शब्द वापरला तिथे की कार्य बरंच असल्यामुळे किंवा बरेच कार्यक्रम ठरले असल्यामुळे आम्हाला वेळ देता येऊ शकत नाही आणि त्याबद्दल क्षमस्व असं फडणवीसांनी पत्र पाठवलं. खूप धीटपणा लागतो बरं का या गोष्टीला. म्हणजे शरद पवारांच्या घरचं मीठ नाकारायला हवाच धीट. होय, हा धीटपणा का दाखवला असेल? शरद पवार ज्या वेळी एखादी गोष्ट करतात त्यावेळी ती निरपेक्ष भावाने, कुठली अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावाने अशी असू शकत नाही असं एक राजकारणातलं मत झालंय. आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही विधानाला, त्यांच्या कोणत्याही कृतीला वेगळे अर्थ आपण सगळे जोडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तसंच झालं की आता हे निमंत्रण का दिलं होतं? साधं सरळ कारण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे की यजमान म्हणून बारामती त्यांचा गड आहे पवार साहेबांचा, आणि त्या गडात आलेला कुठल्याही
मोठ्या व्यक्तीला सन्मान म्हणून पवारांच्या घरी जेवायला बोलवलं जातं आणि म्हणून त्यांनी निमंत्रण, बघा बघ किती चांगुलपणा आहे. म्हणजे तुमचा राजकीय शत्रू असेल तो, तरी देखील तुम्ही त्याला घरी बोलवता, त्याला सन्मानाने जेवू घालता, आपल्या घरी त्यांचा आदरातिथ्य करता. ही बातमी खूपच छान आहे लोकांसाठी, हे खूपच छान वाटणार आहे. हे कारण असू शकतं की त्यामुळे नाकारलं की त्याने पवार साहेब चांगुलपणा घेत आहेत की काय, अशी शंका असेल पहिलं कारण. दुसरं कारण, बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी आता लोकसभेसाठी लढाई होणार आहे असं आपण ऐकून आहोत. म्हणजे सुनेत्राताई पवार आणि नेहमीच्याच पवार, ज्या शरद पवार यांच्या कन्या आहेत सुप्रियाताई सुळे, यांच्या विरोधी लढत होणार आहे अशी कुणकुण आपण ऐकली आहे. त्याचे नगारे वाजता आहेत आणि प्रथमच असं घडतंय. त्याबद्दल रोहित पवार यांनी खंत देखील व्यक्त केलेली माहिती आहे की पवार विरुद्ध पवार शेवटी भाजपने करून दाखवलं आणि त्यांना त्याच्यात आनंद आहे. रोहित पवार विसरले हे बोलताना की तुम्ही मुंढे विरुद्ध मुंढे केलं होतं. तुम्ही म्हणजे तुमच्या आजोबांनी, शरद पवार यांनी ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या घरामध्ये फूट पाडली होती आणि एक मुंडे, धनंजय मुंडे वेगळे झाले होते आणि ते राष्ट्रवादीमध्ये सामील झाले होते, त्यावेळी देखील मुंडे विरुद्ध मुंडे अशीच लढत झाली होती आणि ती कोणी लावली होती हेही महाराष्ट्राला माहिती आहे. तर हे पहिलं कारण असू शकतं की सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई हा जर लढा होणार असेल तर त्या जेवणाचं निमंत्रण स्वीकारल्याने कदाचित एक पारडं जड होऊ शकलं असं सुप्रियाताईंचं. होय, आणि ते नाकारायचं होतं. त्यांचं पारडं जड होऊ नये, त्यांच्या आदरातिथ्य आणि त्यांचा सगळा मान सन्मान घेतल्यानंतर मानसिक दृष्ट्या खचू नये म्हणूनही कदाचित असेल ते निमंत्रण नाकारण्याचं कारण. कारण नंतर सभेत देखील आपण बघितलं की अजितदादा आणि शरद पवार साहेब समोरही आले नाहीत, तसंच सुप्रियाताईंशी देखील ते बोलले नाहीत. म्हणजे अगदी अनोळखी असल्यासारखे, त्या सर्व पवारांचे एकमेकांशी अनोळखी असल्यासारखं वर्तन होतं. तिसरं कारण आहे, फडणवीसांनी SIT बसणार असं जाहीर केलं. याचं कारण तुम्हाला माहिती आहे की जे शब्द वापरले गेले मनोज जरांगे यांच्याकडून त्या आंदोलनाच्या दरम्यान, आणि मनोज जरांगे तिरमिरीत जे निघाले होते आणि त्यानंतर त्यांनी शब्द वापरले, त्यानंतर एक राष्ट्रवादीचा समर्थक देखील पकडला गेला जो रोहित पवारांनी ज्याला सोडवण्यासाठी फोन केला होता. या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार यांचं जेवायला बोलवणं हे इतकं साधं सरळ नव्हतं. हे ओळखणे इतके देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत, हे ओळखणे इतके. आणि एकनाथ शिंदे देखील त्या हुशारीनेच या तिघांनी मिळून ठरवलं आणि टाळलं, जेवायला जाणं टाळलं. याच्यावरून आता काही समर्थक शरद पवार यांचे दुःखी झाले असतील किंवा इतकं चांगलं आमंत्रण दिलं आणि मतभेद असे सगळे शब्द समोर येतील. पण एक मात्र नक्की आहे की शरद पवारांचं निमंत्रण टाळायला जो धीटपणा हवा असतो, तो धीटपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. काही लोक असे म्हणतील की देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना जेवायला जाऊ दिलं नाही, कारण सगळं काय झालं की देवेंद्र फडणवीस यांच्यावरच लोटून द्यायचं असं ठरलेलं असतं. ते आपल्याला आरक्षणाच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. तर हा धीटपणा दाखवल्याबद्दल देवेंद्रजींचं अभिनंदन. आता याचे राजकीय प्रतिसाद, राजकीय परिणाम, दुष्परिणाम ते बघायला मिळतीलच आपल्या निवडणुकीमध्ये. पण हे निमंत्रण नाकारणं हा खरा धीटपणा आहे. आता निमंत्रण देणं हा शरद पवारांचा किती चांगुलपणा असला तरी काय करणार, शेवटी शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाशी, प्रत्येक कृतीशी वेगवेगळे अर्थ असतात आणि म्हणून ते निमंत्रण नाकारलेलंच बरं. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.